श्री गणेश विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। वासुदेव मने गरुड ऐका, जे सर्व लोक उपकारक, कर्म असे आर्धो देहिका, पीडा निवारक अंतकाळी। श्री गणेशाला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून आणि सर्व भाविकाला वंदन करून कथेचं अनुसंधान असं आहे की सूत मुनी शौनक आदी ऋषींना ही नैमिष अरण्यामध्ये कथा सांगत आहेत आणि हीच कथा भगवंतानी आणि गरुडाला सांगितली किंवा म्हणजे मेल्यानंतर माणसानं काय कर्म करावी किंवा ते जो माणूस मेला आहे त्याच्यानंतर काय कर्म करावं असं ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत। त्या माणसाच्या हातून काय काय गोष्टी घडल्या आणि त्याने काय केलं त्याच्यावरही कोणाची कथा सांगू लागली। या समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणित, त्याही माझे चारी भेद, जरायू विख्यात एक जाती। आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण काय केलं तर चारही वर्णातली लोक होती आणि चारही वर्णातल्या लोकांनी कुणी काय म्हणजे पुण्यकर्म केलं, पाप कर्म केलं आणि त्यानं मिळाल्यावर म्हणजे त्याच्याविषयी काय करावं ही कथा सांगितली। आणि आता ही पुढची जी कथा आहे की ज्या काय म्हणजे रोग असतील, जी काय लोक जरायुक्त असतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला कथा सांगतो। ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे स्वेदज उद्भिज आणि अंडज, आईशा 4 जाती सहज, 21 लक्षांचा समाज, एके भेदी अजय निर्मिला। आणि ज्या काय म्हणजे 4 जाती निर्माण केलेल्या आहेत, स्वेदज अंडज, ज्या काय म्हणजे ही पृथ्वीवर जी काही निर्माण झालेले आहे जीव जंतू ही 4 युनिटनं जमा झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो असं ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत। त्या संपूर्ण जीवाभितरी दुर्लभ मनुष्य सरपारी, त्याही माझे भेदचारी, समजे अंतरी तू गरुडा। आणि 4 भेदी निर्माण केलेले आहेत। काही म्हणले जाती पक्षाच्या कुळात जन्मले आहेत, काही म्हणले त्यामध्ये ह्याच्यातून घामातून काही म्हणले जीव उत्पन्न झाले, तर म्हणले आता पक्ष्यांच्या कुळात जे काही तुला म्हणले जे काही घडलं ते मी तुला सांगतो असं भगवंत त्या ठिकाणी सांगत आहे। त्यात मुख्य 4 वर्ण, त्याही माझे उत्तम ब्राह्मण, अनुलोम प्रतिलोम करून 12 सामान्य या जाती। आणि म्हणले ह्या मनुष्य देहामध्ये काय जे ब्राह्मण जो वर्ण आहे त्या वर्णामध्ये जे ब्राह्मण लोकांमध्ये जे काही निर्माण झाल्या जाती त्याच्याबद्दल मी तुला माहिती सांगतो असं ग्रंथकर्ते सांगत आहे। या दोन्ही षटकार विरहित, संकीर्ण जाती बहुत, जे वेद धर्म विवर्जित, अत्यंत समस्त ते जाणा। आणि ब्राह्मण समाजामध्ये जे काही जाती आहेत, जे काय आपापल्या नियमाने जे वागतात त्याच्याबद्दल मी तुला काही माहिती सांगतो। जे आपल्या म्हणजे शास्त्राप्रमाणे जे ब्राह्मण वागतात किंवा आपल्या धर्माप्रमाणे जे लोक वागतात त्याच्याबद्दल मी तुला माहिती सांगतो असं या ठिकाणी सांगत आहे। रजक आणि चांभार, नट आणि बुरुड नर, कैवर्तक आणि सुराकार, भिल्ल समग्र हे जाती अत्यंत। जातीचे नाव आहेत रजक, चांभार, नट, बुरुड। आहार आणि मैथुन, निद्रा भय क्रोध जाण, यांनी व्यापिले सर्वजन, विवेकी मानव परम दुर्लभ। आणि भगवंताने ह्या काही सगळ्या जाती निर्माण केल्या किंवा आता आपण म्हणतो सगळी 12 बलुतेच्या जाती आहेत। प्रत्येक जातीला म्हणजे सगळे धंदे म्हणजे लोकांना चांभार असेल, कुमार असेल, प्रत्येक जरी आपापल्या धर्माचा असला आणि त्याने जी जी काही कर्म केली त्याप्रमाणे त्याला म्हणले पुढं म्हणले जन्म मिळतो किंवा पापपुण्यानुसार त्याला सगळं करावं लागतं असं या ठिकाणी सांगत आहे। आहार आणि मैथुन, भय निद्रा क्रोध जाण, यांनी व्यापिले सर्वजन, विवेकी मानव परम दुर्लभ। आणि ह्या जाती धर्मामध्ये असताना बरेच लोक म्हणले सगळ्या म्हणले आहारयुक्त म्हणले ह्याच्यामुळे सगळे व्यापलेले माणसं आहेत म्हणले। कारण म्हणले प्रत्येक जसा आहार असेल तशी बुद्धी सुचत असती, तर हे मानव जन्म असा आहे की सगळ्यापेक्षा म्हणजे दुर्लभ मिळालेला जन्म आहे। माणसानं म्हणले मनुष्य जन्माला आल्यावर कसं वागावं त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगत आहे। हे सर्व लोक मी परमात्मा, यंत्रित आहे द्विजोत्तमा, त्याही माझी शास्त्र महिमा, उत्तम मध्यम सांगत असे। आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आपण प्रपंचामध्ये वागत असताना किंवा हा जन्म घेतल्यानंतर आपण कसं वागावं, शास्त्र धर्मानं कसं वागावं त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो असं या ठिकाणी सांगत आहे। स्थावर होनी चर श्रेष्ठ, अनस्ती होनी शास्त्री वरिष्ठ, सूक्ष्म होनी जो गरिष्ठ,
तो वरिष्ठ जानपा पक्षहुनी पशु बरवा पशुहुनी मनुष्य जाणावा मनुष्यात क्षुद्र समजावा शूद्रहुनी म्हणावा उत्तम वैश्य. चार वर्णाचा सुद्धा उल्लेख आहे. सांगायचं फक्त माणूस श्रेष्ठ सांगायचं मुनी बाबा म्हणून तू इकडे बस मी वाचतो कळत नाही पण ती सांगताना जमली नाही बसत. खाली रामायण तोंडपाठ झाले आता इथं अजून जरा पटच व्हायचं आहे का नाही. वाचाय कसं आपण बसली मला वाचायला बसायचं. श्री गणेशाय नमः नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः. या ब्रह्मा समग्र ब्रह्मांडात 84 लक्ष जंतू गणित त्या माझी 4 भेद आहेत जरा विख्यात एक जाती श्वेदज उद्भिज आणि ही वर्ण मी तुला सांगायची लय वर्ण केलं. असू द्या. श्वेदज उद्भिज आणि अंडज अशा 4 जाती सहज 21 लक्षांचा समाज एक भेदी आजे निर्मिला. आणि मग भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 84 लाख योनी आहेत. त्याच्यामध्ये 4 भेद आहेत म्हणजे स्वेदज आहे उद्भिज आहे अंडज आहे आणि जरायू आहे. म्हणजे घामापासून संतती आहे. उद्भिज म्हणजे जमिनीपासून बियापासून आहे आणि अशा प्रकारे ही 4 योनी आहेत आणि 4 पासून जीव जन्माला येतात विविध 84 लाख योनी असं सांगतात. त्या संपूर्ण जीवा भीतरी मनुष्य दुर्लभ सरपारी त्याही माझी भेद भारी समजांतरी तू गरुडा. 84 लाख योनीमध्ये सगळ्या जीवामध्ये श्रेष्ठ माणूस मानवाचा जन्म आहे आणि माणसाचा जन्म श्रेष्ठ आहे भगवंत सांगतात. त्यात मुख्य 4 वर्ण त्याही माझी उत्तम ब्राह्मण अनुलोम प्रतिलोम करुण 12 सामान्य ह्या जाती. आता ह्या सगळ्या जीव जंतूमध्ये माणूस श्रेष्ठ आहे. सगळ्या मानवामध्ये 4 वर्ण आहेत वैश्य क्षुद्र ब्राह्मण आणि क्षत्रिय. या 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ. 12 जाती या दोन्ही षटका विरहित संकीर्ण जाती बहुत जे वेद धर्म विवर्जित अंत्यज समस्त ते जाणा. आणि मग हे असणाऱ्या 12 सामान्य जाती आहेत. अनुलोम आणि प्रतिलोम हे जातीची नाव आहे. यापासून 12 जाती निर्माण झाल्या आणि या 12 जातीमध्ये अनेक जाती पुन्हा निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये अंत्यज आहेत. अंत्यज कुणाला म्हणायचं वेद धर्म विवर्जित जे वेद धर्माच्या विरुद्ध वागतात अशा प्रकारचे अंत्यच आहेत असं सांगतात. रजक आणि चांभार नट आणि बुरुड नर कैवर्तक आणि सुराकार भिल्ल समग्र अंत्यज हे आहार आणि मैथुन निद्रा भय क्रोध जाण यांनी व्यापिले हे सर्व जग विवेकी मानव परम दुर्लभ. आणि अशा प्रकारचे 84 लाख योनी जीवजंतू आहेत आणि सगळ्याला आहार भय मैथून निद्रा ही सगळ्या जीवाला समान आहे. सगळ्यालाच आहे. खावं सगळ्याला लागतंय. पशु पक्षी असली किडा मुंगी असली तरी खावं लागतंय. झोप सगळ्यालाच आहे का फक्त माणूस झोपतो का? सगळे प्राणी झोपतात. फक्त माणसापाशी एकच सर्वश्रेष्ठ गुण आहे तो म्हणजे विवेक. विवेक माणसापाशी आहे ते दुसऱ्या प्राण्याला आणि जीवजंतूला नाही. म्हणून मानव श्रेष्ठ आहे भगवंत सांगतात. हे सर्व लोक मी परमात्मा यंत्रित आहे द्विज उत्तमा त्याही माझी शास्त्र महिमा उत्तम माध्यम मध्यम सांगत असे. गरुडा ह्या सगळ्यांचा यंत्रित मी आहे. हे सगळे जीवजंतूला चालवणारा मी आहे आणि याच्यामध्ये ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे आणि त्या ब्राह्मणाचा अधिकार म्हणजे ब्राह्मणाच्या हृदयामध्ये राहणारा ब्राह्मण म्हणजेच मी आहे भगवंत सांगतात. स्थावराहुनी चरश्रेष्ठ अनस्तीहुनी शास्ती वरिष्ठ सूक्ष्माहुनी तो गरिष्ठ तो वरिष्ठ जाण पा. मग आता मानव श्रेष्ठ सांगण्यासाठी सुरुवातीपासून स्थावर म्हणजे न हलणार जड ह्या जडापेक्षा स्थावरापेक्षा हलणार जे काय आहे अचर ते आचर श्रेष्ठ आहे. म्हणजे न हलणाऱ्यापेक्षा हलणारे श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा पुढं पक्षाहुनी पशु बरवा पशुहुनी मनुष्य जाणावा मनुष्यात शूद्र समजावा शूद्राहुनी म्हणावा उत्तम. आणि पक्षापेक्षा पशुपेक्षापेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे. पशुपेक्षा मानव कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे आपण पाहतोय. पशु पक्षाला जनावराला काही कळत नाही पण माणसाला कळतं आपण सहज बोलतो. त्यामुळे पशु पक्षापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये शूद्र
शूद्रामध्ये उत्तम वैश्य श्रेष्ठ आहे. अजून पुढं वैश्याहुनी क्षत्रियाधिक क्षत्रियाहुनी ब्राह्मणाधिक ब्राह्मणा माझी वेद पाठक त्याहुनी अधिक सुकृत बुद्धी. वैश्यामध्ये क्षत्रिय श्रेष्ठ आहे, क्षत्रियामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, ब्राह्मणामध्ये जो वेद पाठक आहे, वेद पाठक जाणणारा ब्राह्मण आहे तो श्रेष्ठ आहे. त्या ब्राह्मणापेक्षा ज्याला विवेक बुद्धी आहे, सुकृत बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे तो श्रेष्ठ आहे. कर्म करता अधिक त्याहुनी ब्रह्मांडात अधिक ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञानाहुन मदभजनी निषदिनी चिंतित जो. हीच भगवंताला सांगायचं, त्याच्यासाठी एवढे ववे सांगितलेले भगवंताला. काय सांगितलं? कर्म करता अधिक आहे, ज्ञानी ब्राह्मणापेक्षा किंवा वेद जाणणाऱ्या ब्राह्मणापेक्षा नित्य नैमित्तिक कर्म करणारा श्रेष्ठ आहे. त्या कर्म करत्यापेक्षा अधिक ब्रह्मज्ञानी आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तो नित्य नैमित्तिक कर्मापेक्षा ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्मज्ञानापेक्षा जो माझं भजन करतो, माझा भक्त आहे, माझं स्मरण करतो तो श्रेष्ठ. आयसे हे प्राणी समस्त अधिकाहुनी अधिक आहेत नर शरीर झाल्या प्राप्त नाही तप करीत जो. अशा प्रकारचे जीव जंतू एकापेक्षा एक आहेत. आता आपण सांगितलं ह्याच्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा ते आहे, त्याच्यापेक्षा म्हणजे अनेक, एकापेक्षा एक मानवाच्या जाती आहेत, संकीर्ण जाती आहेत, अनेक आहेत. एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये मानव देह अतिशय श्रेष्ठ आहे. आणि त्या मानवामध्ये जन्माला येऊन जो तप करत नाही तो मेल्यावरी मूढमती महाघोर जे दुःख गती ती भोगोनी आणती दुष्ट जन्मगती पावत असे. आणि जो तप करत नाही तो मेल्यानंतर ना अधोगती. तप म्हणजे काय? कुठं वनामध्ये जाऊन तपश्चर्या करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. तप या शब्दाचा अर्थ आताच्या भाषेत किंवा युगात सांगायचं म्हणलं तर भगवंताचं स्मरण, एकाग्र चित्तानं भगवंताचं भजन नामस्मरण करणं हे तप आहे. आणि हे तप जो करत नाही तो मेल्यानंतर नरकाला जातो. बुद्धी आणि रूप बळ पुत्र विद्या वित्त पुष्कळ पूर्व कर्म असल्या निर्मळ यथा काळी प्राप्त होईल. एखाद्याला चांगली बुद्धी प्राप्त होणं, एखाद्याला चांगलं रूप मिळणं, सुंदर अशा प्रकारची स्त्री भेटणं, चांगला गुणवान मुलगा पोटाला येणं, चांगली विद्या प्राप्त होणं हे कधी होतं? पाठीमागचं पूर्व सुकृत जर त्याच्या पदरामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टी त्याला मिळतात असं सांगतात. ज्या नरे पुण्य जेव्हा केले अथवा पाप संपादिले त्यांची असती दोन फळे पुण्य फळी ती सौख्य रूप. ज्या व्यक्तीनं पुण्य केलेलं आहे किंवा ज्यानं पाप केलेलं आहे त्याची फळं जी आहे ती दोन विभागाने ती फळं त्याला भोगावी लागतात. म्हणजे पहा, जर ज्यानं पाठीमागं पुण्य केलं असेल तर त्याचं फळ त्याला सौख्य रूपानं भेटतं. सौख्य म्हणजे आनंद, आनंद म्हणजे सुख, सुख रूपानं भेटतं. आणि ज्यानं पाठीमागं पाप केलं त्याला दुःख रूपानं त्याचं फळ भेटतं. पापाची फळे अशुभ रूपाने उत्पन्न झाल्या मनुजाने नित्य कर्मात्म्य ज्ञान याने न त्यागावे तयाने आपण कधी. पाठीमागं झालेलं पाप आहे ते पाप आपल्याला लक्षामध्ये येतं. कधी? अशुभ रूपानं ते आपल्या पुढे राहतं. म्हणजे दुःख जीवनामध्ये प्राप्त होतं. जर सारखंच दुःख आपल्याला व्हायला लागलं, कुठल्या ना कुठल्या गोष्टीला दुःख मिळालं तर लक्षात घ्यायचं आपण पाठीमागं पाप आपल्याकडून घडलेलं आहे, आपण केलेलं आहे. मग ते पाप घालवण्यासाठी नित्य नैमित्तिक कर्म करायचं, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं, भगवंताची भक्ती करायची. त्रैलोक्य स्वामी मी वासुदेव त्रैलोकीचे सर्व जाणे भाव तथापि कर्म विहिता अभिनव नित्यमेव करीत असे. भगवंताने सांगितलंय, अहो राज हो, मी त्रैलोक्याचा मालक आहे. जाणे मुंगीचे ही मानस. मुंगीच्या मनात काय चाललंय ही मला कळते. कळत नाही का देवाला? मुंगीच्या मनातलं ओळखणारा मी आहे, मग लोकांच्या मनातलं मला कळत नाही का? जाणे त्रैलोक्याचे भाव, प्रत्येकाच्या मनातला भाव मला कळतो. मग एवढा त्रैलोक्याचा मालक मी असताना सुद्धा मी नित्यक्रमाने वागवतो. तुम्हाला वागायला काय अडचण आहे सांगा? त्रैलोक्याकर्षणी समर्थ ब्रह्मदेव असे साक्षात तथापि लोकाचार करिता न उल्लंघिताचार म्हणेही. अहो, त्रैलोक्य आकर्षण करण्याची ताकद ब्रह्मदेवाकडे आहे. ब्रह्मदेवानं पृथ्वी निर्माण केली तरी सुद्धा लोक उपचारासाठी, कारण लोकांना नियमानं वागवण्यासाठी आधी स्वतः ते करून दाखवतात. विष्णू आहे, जगाचा पिता आहे, तो सुद्धा नित्य नैमित्तिक कर्म करतो. ब्रह्मदेव सुद्धा करतो. का? लोकांनी करावं म्हणून ते सुद्धा करतात, म्हणून करा. ज्ञान भक्तीच्या अभिमाने आचार टाकीला ज्याने दोघांची फळ साधणी मिथ्या ज्ञाने नरक भोगिती. म्हणून अभिमान, सर्व अभिमान जीवाला घातक आहे.
ज्ञानाचा अभिमान ज्याला झाला, ज्ञानाच्या अभिमानानं आचरण टाकलं, चांगलं वागायचं सोडून दिलं, तर तो नरकाला जातो, अधोगतीला जातो. कर्मा वाचुनी मुमुक्षी नर न उतरती हा निर्धार संन्यास सर्वात थोर त्याही माझी सार फळ त्याग. कर्म आपण जसं करतो तसं भोगावं लागतं. त्यामुळं मुमुक्षू जो नर आहे, मोक्षाला जाणारा जो नर आहे, साधक आहे, त्याला मोक्षाची आशा आहे, त्याला कर्माशिवाय त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. आणि कर्म चांगला असेल वाईट असेल ही त्याच्या कर्मावरती त्याचा उद्धार ठरलेला असतो असं सांगतात. माझा आशय न जाणता कर्म निंदेच्या करीती वार्ता त्या अधम नराशी तत्वता भाषण करिता नरक प्राप्ती. भगवंताने सांगितलं माझा आशय ओळखा, मला ओळखा. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावा असे परी प्राणी याचे दैव कैसे जे माझं नेनती माते. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगताय आधी मला ओळखायला शिका, बाकी जी काही कर्माच्या गप्पा गोष्टी आहेत ते नंतर करा. आधी मला जो ओळखत नाही आणि कर्माच्या गोष्टी जो करतो तो नरकाला जातो. काय करायचंय? भगवान परमात्मा मोक्ष देणारा, मुक्ती देणारा आहे. आपण जर त्याला ओळखत नसेल, त्याची भक्ती करत नसेल, तर आपण केलेलं प्रत्येक चांगलं कर्म ते अधोगतीला जाण्याचं लक्षण आहे. म्हणून माझे स्मरण करा. हा पावोनी मनुष्य जन्म जे स्वर्ग मोक्षाचे साधन उत्तम दोन्ही माझी एक निर्भर मन साधी तो आदम पै. मनुष्य जन्म आल्यानंतर ना स्वर्ग आणि नरक, स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही आहेत. म्हणजे नरक पण आहे, स्वर्गही आहे आणि मोक्षही आहे. माणूस जन्माला आल्यानंतर ना त्याने दोन साधनेची, दोन गोष्टी मिळण्यासाठी प्रयत्न करावे. पहिलं तर स्वर्ग भेटला की आपलं पुण्य संपेपर्यंत स्वर्गामध्ये राहता येतं, पुन्हा आपण जन्माला यावं लागतं. दुसरी गोष्ट आहे मोक्ष आणि स्वर्ग साधण्याचा प्रयत्न प्रत्येक जीवानं करावा. व आत्मा तयाने वंचिला इच्छिती शतद्रव्य संग्रहाला शत मिळता सहस्राला सहस्र मिळाल्या लक्ष इच्छिताती. बघा आता आपल्याला स्वर्गाची अपेक्षा असते, मुक्तीची अपेक्षा असते, पण माणसाचं समाधान होत नाही. कसं समाधान होत नाही ते सांगतो. थोडंसं आपल्यापाशी काही द्रव्य असलं, समजा 100 द्रव्याच्या नाणी आपल्यापाशी असल्या तर आपल्याला काय वाटतं? अधिक असावे, 100 पेक्षा 1000 असावे. समजा दैवयोगानं 1000 बी नाणी मिळाली, समाधान होतं का माणसाचं? नाही. 1000पेक्षा लाखो मिळावं लागतं, लाखो करोडो वाढत जावं लागतं. म्हणजे मानवाची आशा संपत नाही असं सांगतात. लक्ष मिळता मने राज्य व्हावे मग चक्रवर्ती तू आवडे जीवे चक्रवर्ती झाल्या स्वभावे मग वाटे देव होईन मी. बघा मानवाची आशा नाही संपत. समजा आपल्याला लाखोवधी सोन्याच्या मोहरा मिळाल्या तरी समाधान होतं का? नाही. पुन्हा आपल्याला ह्या जगाचा, ब्रह्मांडाचा, नगरीचा राजा व्हावं वाटतं. बरं दैवयोगानं राजा बी झाला तरी तिथं समाधान आहे का? पुन्हा चक्रवर्ती सम्राट व्हावं वाटतं. बरं चक्रवर्ती सम्राट झालं तेवढ्यावर समाधान आहे का? पुन्हा मग देवच व्हावं वाटतं. म्हणजे माणसाची आशा नाही संपत. ज्याच्यापाशी काहीच नव्हतं त्याला देवापर्यंत व्हावं एवढी इच्छा मानवाच्या वाढत जातात असं सांगतात. देव झाल्या मरपती सुरपती के ऊर्ध्व गती ऐशी तृष्णा पापमती न विरक्ती कदा पावे. म्हणून तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे आशा आहे. आशा माणसाची संपत नाही. देव बी झालं, पुन्हा देव झाल्यानंतर देवांचा राजा कोण आहे? इंद्र व्हावं वाटतंय, सगळ्या देवांचा राजा. आणि इंद्र झाल्यानंतर ना पुन्हा स्वर्गातली लोक अधपतनाला येतात, नरकाला येतात, पृथ्वी तलावरती जन्माला येतात. म्हणून माणसाची आशा तृष्णा संपत नाही. त्यामुळं वैराग्य अंगाला लागत नाही आणि वैराग्य लागल्याशिवाय भगवंताची भक्ती घडत नाही असं सांगतात. जे झाले तृष्णा स्वाधीन ते पावले निरस्थान जे राहिले तृष्णा त्यागुण ते स्वर्गस्थान भोगिताती. जे तृष्णाच्या अधीन झाले, म्हणजे तृष्णा म्हणजे आशा म्हणजे इच्छा. जे इच्छेच्या तृष्णाच्या अधीन गेले ते नरकाला गेले. कारण तृष्णा कधीच संपत नाही. तुम्हाला कितीही भेटू द्या, मिळावंच वाटतं. समाधान कोणाचं होतंय का? कोणाचं समाधान होत नाही. प्रत्येकाला मिळावंच वाटतं. आशा वाढतच जाते. त्यामुळं ते आशेमध्ये समाधान नाही. आणि ज्यानं आशेचा त्याग केला तो स्वर्गाला गेला. भगवंत सांगतात बाळपणी मात्र पित्रमय यौवनपणी रक्षिती स्त्रियेची मनोदय वृद्धापकाळी पुत्र पौत्रमय स्वतंत्रमय क्वचित नरते. मानवाला स्वतंत्रता नाही. कसं पहा, ग्रंथकर्त्याने सांगितलं लहानपणामध्ये असताना आई वडिलांचं ऐकावं लागतं, लेकराला आईबापाचं ऐकावं लागतं. जर तरुण झाला
तरुणपणामध्ये गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर पुन्हा बायकोचं ऐकावं लागतं, थोड्या तरी गोष्टी ऐकाव्या लागतात. म्हणजे मानवाला स्वतंत्र नाही. लहानपणामध्ये आईवडिलाचं ऐकावं लागतं, तरुणपणामध्ये स्त्रियाचं ऐकावं लागतं, म्हातारपणामध्ये पोराचं ऐकावं लागतं. म्हणजे स्वतंत्र मानवाला नाही, कुणाच्या ना कुणाचं ऐकावं लागतं, कुणाच्या तरी ताब्यामध्ये राहावं लागतं असं सांगतात. कुरंग आणि हस्ती पतंग आणि भ्रमर जाती मी नाहीशी पाचांची गती नाश पावती पाचा विषयी. 5 विषय सांगितलेत: रूप, रस, स्पर्श, गंध, स्पर्श. या 5 विषयामध्ये 5 जीव गेलेले आहेत. बघा, 5 विषयामध्ये 5 वेगवेगळे जीव गेले, पण एकच माणूस 5 जीवाच्या 5 विषयाच्या आहारी गेलेला आहे. कोणता जीव कशामध्ये गेलेला आहे? हरिण. हरिण हा आवाजामध्ये गेलेला आहे. आवाज म्हणजे शब्द. शब्द या विषयामध्ये हरिण गुंतलेला आहे. पतंग जो आहे तो स्पर्शामध्ये गुंतलेला आहे. भ्रमर जो आहे तो गंध विषयामध्ये गुंतलेला आहे. मीन जो आहे, मासा जो आहे तो रस विषयामध्ये गुंतलेला आहे. अशा प्रकारचे 5 विषय, 5 प्राणी 5 विषयामध्ये गुंतून गेले असं सांगतात. हा प्रमादी एकला नर सेवी विषय 5 समग्र तो कैसा न पावे यमपुर आचरे फार हेच असे. ग्रंथकर्त्याने सांगितलं 5 जीव आहेत. हत्ती सांगितलं, हरिण सांगितलं, पतंग सांगितलं, मासा सांगितलं. ही 5 जीव 5 विषयाच्या आहारी गेलं तरी ती मरतात. पतंगाने दिव्यावरती झेप घेतली तर जळून खाक होते. हरिण जर आवाजाच्या दिशेने गेलं तर ते मृत्यूला पावतंय. म्हणजे 5 जीव 5 विषयाच्या आधीन जाऊन मृत्यू पावतात. मग एकच जीव आहे माणूस, व्यक्ती, मानव, आणि तो माणूस 5 विषयाच्या आहारी गेलेला आहे. मग तो नरकाला का जाणार नाही सांगा? लोह काष्टांच्या पाशे करून बांधल्या कोणी प्राणीजन तो सुटेल उपायानं पुत्र पाशानं जे बांधले. बघा, जे लोहाच्या काष्टानं, लोखंडानं, साखळीनं बांधलेले असतील ते सुटतात, पण जे पुत्राच्या मोहानं, बंधनानं बांधलेले आहेत ते सुटत नाहीत. ते न सुटती प्राणी जन जाणती यम भय घन मृत्यू न जाणे बाल तरुण वृद्धा ज्ञान न जाण्याची. ज्यांना आशा आहे, मोह आहे, माया आहे, मोह मायापासून लोक सुटत नाही आणि मृत्यू जाणत नाही, मृत्यूला कळत नाही. लहान आहे, मोठा आहे, वृद्ध आहे, काही कळत नाही असं सांगतात. यास्तव सर्व प्राण्यांनी परलौकिक आदरे करुणी करावे विचक्षण जनी आत्मज्ञानी जरी असे. असं म्हणले, मृत्यू कुणाला पाहत नाही. तो लहान आहे, मोठा आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, काही पाहत नाही. वेळ आली की काळ घेऊन जातो. त्या पद्धतीने मानवानं स्वतःचं कल्याण करावं आणि भगवंताचं स्मरण करावं. आणि मेल्याही वाराणसीत सायुज्य पावल्या साक्षात तरी करावे अवदर्य देही कृत्य प्राणी समस्त जे जनी. ऐका, मेल्यानंतर ना सगळ्यांचे अर्धोदहिक कृत्य म्हणजे माणूस मेल्यानंतर जे करायचे नियम आहेत, कृत्य आहे, ते करावंच लागतं. मग माणूस काशीमध्ये मरू द्या, महादेवाच्या जवळ मरू द्या किंवा तीर्थक्षेत्रावरती मरू द्या, कुठं जरी व्यक्ती मेला तरी त्याच्या मेल्यानंतरच्या क्रिया सगळ्या कराव्याच भगवंत सांगतात. मेल्या नराचा अभिलाष नसे शेष प्राणी अस नास्तिकी आत्वा ज्ञानी अस नशा अभिलाष प्राणी असी. जो व्यक्ती मेलेला आहे त्याचा अभिलाष माणसाला नसतो. महाराज म्हणजे पहा, दुःख होतं, जवळचा व्यक्ती असतो, 2-4 दिवस दुःख होतं, नंतर विसरून जातो संसाराच्या ओघामध्ये. कोण आतापर्यंत लक्षामध्ये राहिले का? लय जवळचा असेल तर वर्षापर्यंत दुःख होतं, पुन्हा विसरून जातो. म्हणजे अभिलाष होत नाही, त्याची इच्छा होत नाही, कालांतराने त्याचा विसर पडतो, विसरून जातो असं सांगतात. आपुले विकोण ये शरीरात वासे वावा चांडाळ नर परिणय नैमित्तिक समग्र कर्म प्रकार आचरावा. माणूस मयत झाल्यानंतर त्याच्या सगळ्या अर्धोदयी क्रिया कराव्याच. समजा त्या क्रिया करायला आपल्यापाशी पैसा नसेल, धन नसेल, तर ते धन कमवा, दुसऱ्याच्या इथं कामाला राहावा, काही करा, शरीर विका, पण माणूस मेल्यानंतर त्याच्या क्रिया करा. आणि जर नाही केल्या तर मग पितृदोष मागं लागतो. मग पुन्हा नाशिकला जाऊन तिथं 5-5 हजार रुपये खर्च करावा लागतो पितृदोष काढण्यासाठी. मग आताच 5-10 रुपयामध्ये होतंय, ते सगळं करा असं सांगतं. यथाशक्ती यथा विधान कर्म केले अनुदिन धर्म राहतो धनाश्रयान विशेष जाण श्रद्ध करुणी. यथा पद्धतीने यथा विधीनं सांगितलं, कर्म करा. धर्म कुठं राहतो? धनाच्या आश्रयानं धर्म राहतो. म्हणून श्रद्धा आणि भक्तिपूर्वक सगळ्या क्रिया त्यांच्या करा. यथापि पुत्राधिकानी करावी आदुरे देह संपादनी विधी श्रेष्ठ म्हणून कर्म जनी आचरावे. आणि शास्त्रामध्ये, पुराणामध्ये
मुलालाच सगळ्या कर्म क्रिया करण्याचे अधिकार शास्त्राने दिलेले आहेत. म्हणजे कुणीही व्यक्ती मृत झाला तरी त्याच्या मुलानंच त्याच्यानंतर ते सगळ्या क्रिया करावा असं शास्त्र सांगतात. धन अल्प अथवा भौत असो परिश्रद्धायुक्त, निर्धन असो निऋषी वृंद भौत श्रद्धान्वित स्वर्गा पावले. अहो तुमच्यापाशी पैसा असो अथवा नसो, पण तुम्ही जे कर्म कराल ते श्रद्धेनं आणि भावनेनं करा. अहो ऋषी मंडळीपाशी काय होतं, किती संपत्ती होते त्यांच्यापाशी, स्वर्गाला गेले, त्यांच्यापाशी पैसेच होते का स्वर्गाला जायला? ऋषी मंडळीपाशी धन नसताना सुद्धा ते स्वर्गाला गेले का? भाव आणि भक्तिप्रेम त्यांच्यापाशी आहे, म्हणून भाव भक्तीनं करा असं महाराज सांगतात. भक्ती विरहित धनवान भौत पावले निरस्थान, जैसा पाथेवा पाथिया वाचून पांथस्थ जन दुःख पावे. अहो ऋषी मंडळीपाशी पैसे नाही, धन नाही, तरी ते स्वर्गाला गेले. आणि ज्यांनी बंगलं बांधलं ते नरकाला गेले महाराज, अधोगतीला गेले. पहा रावणाचं उत्तम उदाहरण आहे. किती इस्टेट आहे त्याच्यापाशी, आका देश सोन्याचा आहे, अधोगतीला गेला. म्हणजे धनवान लोक सुद्धा नरकाला जातात आणि त्यांच्यापाशी काहीच नाही ते स्वर्गाला जातात. अशा प्रकारे सांगू लागले. ऐसे नित्य नैमित्तिक कर्म टाकी जो नर मूर्ख, तो क्लेश पावत असे अनेक जर नरनिष्ठंक खगपती. असं म्हणले, अशा पद्धतीने नित्य नैमित्तिक कर्म टाकून जो व्यक्ती दूर राहतो तो अनेक यातना दुःख पावतो असं महाराज सांगतात. पातकी जी ज्ञाता ज्ञाता त्यांचे करुणी प्रायचित्त, दक्षिण उत्तरायणी अगत्य की जे विधियुक्त पाप निष्कृती. अज्ञानानं किंवा जाणून बुजून केलेली पाप, चुकून घडलेली पाप, ही सगळं पाप घालवण्यासाठी ब्राह्मणाला बोलवायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं, ब्राह्मण जसं सांगल तशा सगळ्या विधी क्रिया करायच्या. गोवरी हे क्षम शरीर निरोगी आणि जरा दूर, इंद्रियात शक्ती असे फार जो असे दूर आयुष्य क्षय. कुठपर्यंत करायचं महाराज? मानवाचं कल्याण करायची क्षमता कुठपर्यंत आहे? जोपर्यंत शरीर सदृढ आहे तोपर्यंत परमार्थ करावा. म्हातारं झाल्यावर परमार्थ करता येत नाही, उदाराचं साधन करता येत नाही. परमार्थ तरुणपणामध्ये करावा. जोपर्यंत अंगाला कुठला रोग नाही तोपर्यंत करावा. रोग झाल्यावर जवळ कोणी बसू देत नाही, परमार्थ घडत नाही, भगवंताची भक्ती घडत नाही. ही भगवंताची भक्ती करावी कुठपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे, शरीर सदृढ आहे, कुठलाही रोग शरीर नाही आणि आयुष्याचा नाश जोपर्यंत लांब आहे, म्हणजे मरण काळ आपलं दूर आहे, तोपर्यंत भगवंताची भक्ती साधून घ्या. पुन्हा मरण काळ जवळ आल्यानंतर काही होत नाही आणि नरकाला जाण्याशिवाय कोणा पर्याय नाही. म्हणून जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, बळ आहे, शक्ती आहे, तोपर्यंत भगवंताचं भजन करा. भगवंत सांगतात. गोवरी विदुष जनान स्वकल्याणार्थ की जे यज्ञ, ग्रही लागली आग्न खूप खनन बघ काय कार्या. अहो आपलं आयुष्य मृत्यू लांब आहे तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. उदाहरण दिलंय, घराला आग लागले आणि आग लागल्यानंतर पुन्हा विहीर खाणार तुम्ही, मग ती विहीर खाणार, त्या विहिरीला पाणी कधी लागणार, तर घराची रांगोळी होईल. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे, नर्दी आहे, या शरीराला कुठला रोग नाही, शरीरामध्ये ताकद आहे, आयुष्य आपलं दूरपर्यंत आहे, तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. नाहीतर घराला आग लागल्यावर पुन्हा विहीर खांडायला जातात. तसं आयुष्य संपल्यावर भगवंताची भक्ती होत नाही. महाराज सांगतात. रोग क्रांत झाल्यावरी सुदिन पाहुनी ज्योतिशास्त्री, 3-4 ब्राह्मण घरी पाचरुणी नरी प्रायचित्त केजे. बरं एखाद्याला रोग झालेला आहे, रोग झाल्यानंतर एखादा चांगला व्यक्ती ब्राह्मण बोलवायचा, ज्योतिष बोलवायचा आणि तो असणारा ज्योतिष बोलवलेला 4-5 ब्राह्मण घरी बोलवायचे आणि घरी बोलवल्यानंतर ना त्याचा प्रायश्चित करावा. भूमी येथून पूर्वक प्रायचित्त करावे आपल्या कल्याणार्थ, गोदोया भावी 64 रुपयात विष्णू श्राद्ध युक्त प्रायचित्त कीजे. आता या गरुड पुराणामध्ये अनेक श्राद्ध सांगितले जे आपण कधी ऐकलेले नसतात, आपल्याला माहिती नसतात. विष्णू श्राद्ध करायचं कसं करायचं? गाई आणि वासरू ब्राह्मणाला दान द्यायचं. ते दान दिल्यानंतर ना 64 रुपयामध्ये विष्णू श्राद्ध त्याचा असणारं प्रायश्चित्त होतं असं सांगतात. मग प्रायचित्त कर्त्याने देश काल वयोस्थान, काम सत्कृत जाण विचारून सांगावे ब्राह्मणासी. मग जो प्रायश्चित्त करताय, ज्याला प्रायश्चित्त झाल्यानंतर ते प्रायश्चित्त केलेलं पाप घालवायचं, हे त्यानं काय करायचं? त्या असणाऱ्या व्यक्तीचा देश, काल, वय, सुकृत, त्याचं सुख दुःख सगळं माहिती ब्राह्मणाला व्यवस्थित सांगावी असं सांगतात. मग हाती घे होणी नारळ आणि पुष्प घ्यावी पुष्कळ, हस्त करुणी बदांजुळ ब्राह्मण विमल प्रार्थावे. मग काय करायचं? सगळी माहिती ब्राह्मणाला सांगायची.
ब्राह्मणालाच का सांगायचे, कारण ब्राह्मणाच्या आज्ञेचं उल्लंघन देव सुद्धा करत नाही, म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे. त्या ब्राह्मणाला बोलवायचं, बोलवल्यानंतर ना हातामध्ये नारळ घ्यायचा, ब्राह्मणापुढे हात जोडायचे आणि ब्राह्मणाला काय म्हणायचं, आईसे बोलावे तया प्रती या ब्रह्मस्तंभ पर्यंत जगती हे विश्व राक्षसी पिशाच जाती देवासुरा प्रती आणि मानवासी. त्या ब्राह्मणापुढे हात जोडायचे, ब्राह्मणाला सांगायचं, भगवंता भूदेवा, ह्या पृथ्वी तलावरती अनेक जीवजंतू आहेत, भूत आहे, प्रेत आहे, पिशाच आहे, अनेक योनी आहेत, प्रत्येकाला त्रास आहे. या सगळ्यापासून जीवाची मुक्तता करा. या सर्वासी धर्म सांगणार तैसेची सर्वांचे गो अवतार तस्मात माझ्या पापाचा संहार विप्रहो समग्र करा तुम्ही. हे असणाऱ्या भूदेवा, ब्राह्मण देवता, तुम्ही सगळ्या जगाला धर्म सांगणारे आहेत, ज्ञान सांगणारे आहेत, म्हणून नारळ हातावरती घ्यायचा, पाणी हातामध्ये घ्यायचं, ब्राह्मणाला उभं करायचं, त्याच्या पुढे संकल्प सोडायचा आणि मी केलेलं पाप सगळं संपावं अशी विनंती ब्राह्मणाला करावे. पूर्वी मी घोर पापाचरण केले ज्ञाने अज्ञाने करून जन्मापासून अनुदिन जे पाप दारुण मी केले. हे ब्राह्मण देवा, आमच्यापासून अनेक पाप घडलेली असतात, कळत न कळत घडलेली असतात, काही पाप चुकून झालेली असतात. मग ही पाप माझ्या पाठीमाग जन्मामध्ये जी काही झालेली असतील ती सगळी पाप संपावी अशी विनंती ब्राह्मणाला करावे. मज उद्धारा तयापासून ब्राह्मण जंगम तीर्थ पावन सर्व काम देते निश्चय करून वाक्य उदकान मलिन उद्धरती. म्हणून या असणाऱ्या वाक्यरूपी पुष्पानं पाण्यानं किती जरी पापी जीव असला तरी त्याचा उद्धार होतो. माझं असणारं पाप जे असेल, जाणून बुजून झालेलं असेल, अज्ञानानं झालेलं असेल, ते सगळं पाप संपावं अशी संकल्प ब्राह्मणा पुढे करावा. ब्राह्मण जे भाषण करीती ते वाक्य देवता मानिती वा वा. उपवास व्रत स्नान तीर्थी तप संपादिती विप्रजांचे. ब्राह्मण जे वाक्य बोलतात ते वाक्य देवता मानतात, म्हणजे एवढं श्रेष्ठत्व ब्राह्मणाला आहे. ब्राह्मणाचं बोलणं भगवंत सुद्धा टाळत नाही. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वथा न करीचं रघुत्तम, आदरीला लौकिक धर्म, बंधुत्व उठवावा या लक्ष्मण शक्तीमध्ये बोलूया. ब्राह्मणाचा अतिक्रम करायचा नाही, म्हणून सगळ्या क्रिया भगवंताने केल्या, म्हणजे ब्राह्मणाच्या शब्दाच्या वेळेत देव सुद्धा जात नाही असं महाराज सांगतात. त्यांचे संपूर्ण गे हो निफळ यजमानाशी देती विमळ आईशे पूज्य तुम्हा विप्रांचे कुळ पाप निर्मूळ करावे माझे. मग त्या ब्राह्मणाला विनंती करायची, हात जोडायची, महाराज पाप पुण्याचा साठा तुमच्यापाशी आहे, आमच्या कुळाचा उदर व्हावा, तुमच्या सगळ्या पुण्यानं आमच्या कुळाचं पाप संपावं अशी विनंती त्या ब्राह्मणाला करा. मजवरी करो निप्रसाद शुभाज्ञा करावी शुद्ध तुमचे सामर्थ्याचे आगाद मज लागी शुद्ध शीघ्र करावे. माझ्यावरती कृपेचा प्रसाद करा, तुमची आज्ञारूपी प्रसाद माझ्यावरती द्या. तुमचं सामर्थ्य आगाध आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात, पुण्याचा साठा आहे, माझ्यावरती तुमचं पुण्य अर्पण करा आणि मला शुद्ध करा. आईची प्रार्थना 3 वार करून तुष्ट व्हावे विप्र समग्र मग उत्तराभिमुख नर बैसून शीघ्र वपन कीजे. अशी 3 वेळेस प्रार्थना ब्राह्मणाला करायची. केल्यानंतर त्या ब्राह्मणाचं मन प्रसन्न करायचं, उत्तर दिशेला तोंड करायचं आणि मग डोक्यावर सगळी केस वपन त्याला म्हणतात, ते वपन उत्तर दिशेला तोंड करून करावं. जरी नारी असे सवासीन ते निवेणी द्वयंगुल प्रमाण हे दावी ब्रह्महत्या समान पापे के शास्त्र युसनासती. पुरुषानं वपन करावं, डोक्यावरची सगळी केस काढावी. समजा स्त्री असेल आणि स्त्री जर सुवासीन असेल तर तिला डोक्यावरचे केस काढता येत नाही, मग त्या स्त्रीनं काय करायचं, वेणीची 2 बोटं केस कापायची, कारण पाप कुठं असतं, केस आश्रयाला ती पाप राहतं, म्हणून वेणीची 2 बोटं केस एवढी काढायची आणि पुढं यास्तव की जे केशवपन आणि मृदा गोमूत्र गोमयाने वयधदिद्रता गोरजान भस्म उदकान स्नान करावे. मग अशा पद्धतीने केशवपन स्त्रियांनी करावं, पुरुषांनी करावं. त्यानंतर ना मग काय करायचं, ती असणारे मृदा म्हणजे माती घ्यायची, गोमूत्र घ्यायचं, दही, दूध, तूप अशा प्रकारचं पंचामृत घ्यायचं आणि ते पंचामृत पाण्यामध्ये मिक्स करून त्याला स्नान करावं. शुद्ध स्नान करो नि बाहेरी आद्र वस्त्र टाको नि दुरी अन्य वस्त्र द्यावी नरी की जे नंतरी विष्णू श्राद्ध. मग अशा प्रकारे पंचामृतानं स्नान करावं. स्नान केल्यानंतर ओलं वस्त्र बाहेर टाकावं, दुसरी चांगली कपडे परिधान करावी,
केल्यानंतर ना पुन्हा त्यानंतर विष्णू श्राद्धाची क्रिया आहे ती क्रिया करावे. मागुती 2 गायी द्याव्या दान प्रायचित्त जे कथिले ब्राह्मणानं दान होम व्रताधिक संपूर्ण कथिले प्रमाण संपादावे. मग त्यानंतर ना 2 गायी दान करावे, अन्न वस्त्र सगळं दान करावं. दान केल्यानंतर ना ब्राह्मणानं सांगितलेलं जे प्रायश्चित्त विधान आहे ते प्रायश्चित्त विधान परिपूर्ण करा. मग करावी अष्टदाने तीळ लोह हिरण्य कार्पास दान लवण आणि सप्तधान्य प्रति गोदाने 88 पै. त्यानंतर ना अष्टदान शास्त्रामध्ये सांगितले तिलदान आहे, लोहदान आहे, हिरण्यदान आहे, कापूस दान आहे, लवण दान आहे, सप्तधान्य आहेत आणि गोदान पृथ्वीदान अशा प्रकारची पृथ्वीवरती 8 दान सांगितली. अष्टदान करा. ही एक पवित्र करीती 4 पायी सप्तधान्य गती द्रोण संख्या तया प्रति तावन्मिती द्यावे लवण. अशा पद्धतीने 8 अष्टदान सांगितले शास्त्रामध्ये. एक दान प्रत्येक जीवाचं उद्धार करण्याचं सामर्थ्य ठेवतं म्हणून हे 8 दान शास्त्रात श्रेष्ठ सांगितले. पावणे 3 तोळे उन्हे असती पत्ती 19 शेर गणती कापूस द्यावा विप्र प्रतिदान पद्धती 80 मग हे दान. 8 दान कशी करायची, लोहदान कसं करावं, कापूस दान कसं करावं, हे करण्याचे नियम कसे करावे हे सगळे त्यांनी ग्रंथामध्ये सांगितले. त्या पद्धतीने हे अष्टदान दान करा. 80 गुंजा द्यावे सुवर्ण गो प्रत्यक्ष अथवा मोल संपूर्ण सुवर्णिष्ठे किंवा रजतान गो प्रदान अगत्य किजे. गायी प्रदान करावं, गायी सवत्स असावं, गायी चांगली असावी, दुग्ध देणारी असावी, अशा प्रकारची कृष झालेली वाळलेली दूध न देणारी गायी ब्राह्मणाला देऊ नये असे नियम सांगतात. गोचरमा इतकी तरी क्षिती दान द्यावी विप्रा प्रती कार्पासा इतकी लोहन गती दाना प्रती बोलिली असे. कापसा एवढे लोहदान करावं, गायीच्या चर्मा एवढं दान पृथ्वीदान क्षितिदान ब्राह्मणाला अर्पण करावं असं सांगतात. तिळ मात्र आज्य पात्र कमंडलू पान छत्र शय्यारत महिषी विचित्र ग्रह गज पवित्र दान किजे. मग ही आजा पात्र आहे, कमंडोलू आहे, उपहान म्हणजे असणार चपल्या आहेत, छत्र आहे, रथ आहे, शय्या आहे, ही सगळं दान करावं. का त्यानंतर ही सगळं दान केल्यानंतर ना त्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं असं सांगतात. राजा विकाधी द्यावे दान वर्षपर्यंत ब्राह्मणासी अन्न दीप उदक वर्ष प्रमाण विच्छिन्न देत जावे. पुन्हा मग गाई शेळी मेंढी हे सगळं दान करावं. हे दान केल्यानंतर ना वर्षपर्यंत ब्राह्मणाला अन्नदान करावं. जो ब्राह्मण आपण बोलवलेला आहे त्या ब्राह्मणाला 1 वर्षापर्यंत अन्नदान करावं. त्यानंतर ना दीपदान करावं. दीपदानाचं पुण्य खूप आहे महाराज. आणि ते दिवा रात्रभर लावून ठेवायचा आणि लावलेला दिवा सकाळी ब्राह्मणाला आहे तसा द्यायचा, दिवा विजू द्यायचा नाही. दिवा लावलेल्याचं पुण्य 2 मिनिटामध्ये सांगतो. काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मणानं हे पाठीमागं अधिक महिना गेला बघा, धोंड्याचा महिना म्हणतो, आणि ते अधिक महिन्यामध्ये दीपदान करायचं ठरवलं होतं म्हणून त्यानं दिवा लावायचा, पाठीला गंगेला स्नान द्यायचं, स्नान करून आल्यावर तसंच देव उचलायचं ब्राह्मणाला द्यायचा. मग त्याचं असं व्रत चालू असताना एक दिवस पहाटेच्या टायमाला तो गेला नदीवरती स्नान करायला गेल्यानंतर ना पुन्हा एक मांजर तिथं आलं आणि मांजर उंदराला शोधत त्या दिव्यापाशी आलं. दिव्यापाशी आल्यानंतर ना त्या मांजरानं विचार केला, दिवा जर विझला तर उंदीर आपल्याला दिसणार नाही, उंदीरला दिसल्यावर शिकार कशी करायची, म्हणून उंदीर दिसावं म्हणून त्यानं दिव्याची वाट पुढं सारली. दिवा प्रज्वलित झाला तेवढ्यात उंदीर निघून गेला. उंदीर निघून गेल्यावर त्या मांजराला नेलं विमान आलं. का अधिक महिन्यामध्ये दिवा लावला आणि ते दिवादानाचं पुण्य त्याला भेटलं. त्यानं त्याच्या कामासाठी म्हणा, उंदराला पकडण्यासाठी म्हणा, पण दिव्याची वाट पुढं सारली ते त्याला घेऊन जायला विमान आलं. म्हणून असं दीपदानाचं पुण्य आहे म्हणून ते दीपदान ब्राह्मणाला अर्पण करा. आईसा विधी सकळिक केल्यावर आज पात्री मुख पावे महात्म्याने सम्यक कल्याण देख पावे त्याने. अशा प्रकारे दीपदान करा, गाई दान करा आणि ही सगळं दान केल्यानंतर न पुन्हा मग ब्राह्मणाला वर्षापर्यंत भोजन प्राप्त करून द्या. हे पात्र ब्राह्मणाशी देऊनी बोलवावे सर्व ही मुनी ब्रह्मचर्य उपोषणी तीर्थाभिगमनी तत्पर व्हावे. आशा पात्र म्हणजे तुपाच्या तेलामध्ये आपला मुखचंद्र पाहावा आणि ते मुख आपलं तोंड पाहून त्या तुपाच्या भांड्यामध्ये ती भांड ब्राह्मणाला दान करावं. त्यानं काय होतं, कल्याण जीवाचं होतं असं सांगतात. आत्वा घ्यावा चतुर्थाश्रम ऐसा विधी आशय उत्तम जो आचरेल नर उत्तम तो स्वर्गधाम सुखे पाहे. आणि अशा पद्धतीने 4 आश्रम आहेत. त्या 4 आश्रमामध्ये त्या ठिकाणी सांगितलेल्या सगळ्या क्रिया केल्या
की तो व्यक्ती स्वर्गाला जातो. भगवंत सांगतात आईसे भगवंत गरुडा प्रती बोलला स्वयाध्यायांती प्रेतकल्पाची द्वयाध्याय गणती झाली निश्चित बाबाजी म्हणे. बघा, पहिल्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं? 2 अध्याय गरुड पुराणाचे संपले. पहिल्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं माझे स्मरण करा. दुसऱ्या अध्यायामध्ये पण त्यालाच अनुसरून सांगितलं. मेल्यानंतरच्या क्रिया सगळ्या करायच्या, काय काय दान कसं कसं करायचं ते सांगितलं. त्यानंतर माझं स्मरण करा दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आता पुढचा 3रा अध्याय आहे. त्या अध्यायात काय सांगतात ऐका. बाबाजी नामासे प्रसिद्ध माधव नाम नसे प्रसिद्ध पित्र स्थापित असे सुबता यास्तव ग्रंथी माधव लिहिले. ग्रंथकर्ते सांगतात माझं मूळ नाव बाबाजी आहे, पण बाबाजी नाव प्रसिद्ध नाही. माधव नाव माझं श्रेष्ठ आहे, पण माधव नाव ही वडिलांनी मला थापलेलं किंवा लोक मला माधव म्हणतात, म्हणून माधव नाव ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या अंतीला लिहिलं असं सांगतात. नैमिषार निशौनका प्रती हाची अर्थ सुत कथी मूळचा अर्थ पाहून यथामती विठ्ठल सुती कथी माधव पै. नैमिष अरण्यामध्ये शौनकादिक ऋषींना सुत ही कथा सांगतायत आणि मूळ तिथलाच असणारा श्लोकांचा अर्थ घेऊन ग्रंथकर्ते माधव विठ्ठल सुत ते आपल्याला प्राकृत भाषेमध्ये सांगतात ऐका. या अध्यायी प्रायचित्त विधान श्री भगवंते केले निरूपण तदनुसार केले आचरण पापे संपूर्ण दग्ध होती. पहिल्या अध्यायामध्ये आपण सांगितलं भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय त्याचा उद्धार होत नाही असं अध्यायामध्ये भगवंतानं पहिल्या अध्यायात सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रायश्चित्त विधान सांगितलं. आपल्याकडून पाप घडू द्या, माणसाकडून पाप घडतच असतात, पण ती पाप घडल्यानंतर त्याचं प्रायश्चित व्हायला पाहिजे आणि प्रायश्चित्ताचं विधान ब्राह्मणाकडून ती करून घ्यावं ही कथा दुसऱ्या अध्यायात सांगितले. श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रायचित्त विधान नाम द्वितीय अध्याय गोड श्री कृष्णार्पणमस्तु शिवम कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.